संबंध राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज तसेच राज्यातील इतर संतांच्या पालखी सोहळ्यांना मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होत आहेत। वारकऱ्यांचे सुरक्षितता लक्षात घेऊन शासनाने तातडीने निवारा, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा तसेच आपत्कालीन मदत व वाहतूक व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी। शासनाने जबाबदारीने नियोजन करून वारकऱ्यांच्या या वारीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही याकरिता यंत्रणा कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी आज विधान परिषद सभागृहात आमदार अंबादास दानवे यांनी केली। माझा मुद्दा असा आहे की प्रचंड पाऊस होतोय। सभापती महोदय, संत तुकाराम महाराजांची पालखी आजपासून आणि उद्यापासून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देहू आणि आळंदीहून सुरू होतीये। पाऊस एवढा प्रचंड आहे, बऱ्याच ठिकाणी आवाहन केलं गेलं राज्य सरकारने की वारकऱ्याने जिथल्या तिथं थांबावं, पण वारकरी ऐकत नाही म्हणण्यापेक्षा त्या भावना आहे म्हणून ऐकत नाही, म्हणजे ते ऐकत नाही असा त्यांचा स्वभाव नाही। माझा मुद्दाच असा आहे की एवढ्या पावसाच्या स्थितीवर सरकारने तिथे करायच्या व्यवस्था, हा माझा मुद्दा आहे। म्हणून याला लागूनच मुद्दा आहे, कारण एवढा मोठा उत्सवच आहे आपल्या महाराष्ट्राचा वारकऱ्यांचा। आणि मग तिथे टॉयलेट्स आहे का, वारकऱ्यांना काही रेनकोट्स आपण देणार आहेत का, बाकी वेगळ्या आरोग्याच्या सुविधा रस्त्यावर नाही का, या दरवर्षी असतातच, परंतु अशी स्थिती पहिल्यांदा येते असं मी म्हणणार नाही। रस्त्याने पाऊस थोडा बहुत येतच असतो, परंतु सुरुवातीलाच पाऊस अशा पद्धतीने येत असल्यामुळं आणि देहू आळंदीचे सुद्धा सगळ्या नद्या तुडुंब भरल्यामुळं एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। वारकरी तिथं जाऊ शकतात आणि म्हणून याच्यामध्ये सरकारने निवेदन करण्याची आवश्यकता आहे, व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, त्याच्याविषयी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। म्हणून मी हा 29 मांडलेला आहे। मला वाटतं आपण चर्चा होईल, परंतु याच्यावर सरकारने निवेदन करावं।